नमस्कार मित्रहो, आपण नेहमीच आयुष्यामध्ये अपयश आल्यानंतर म्हणत असतो की माझ्या आयुष्याचे गणित चुकले आहे. परंतु मित्रहो, आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये. आयुष्याचे गणित हे कधी चुकत नसते. चुकतो तो चिन्हांचा वापर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्ह योग्य पद्धतीने वापरली की उत्तरही मनासारखं येते. गणितामध्येही काहीसं तसंच आहे. तसंच जीवनाच्या या आयुष्याच्या या प्रवासामध्ये देखील या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा आपण योग्य वेळी वापर केला पाहिजे. आयुष्यात कुणाशी बेरीज करायची आहे, म्हणजे कुणासोबत राहायचं आहे, कुणासोबत मैत्री करायची, कुणाचे संबंध ठेवल्याच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो, म्हणजे थोडक्यामध्ये योग्य संगत यांची बेरीज करायची. तर कुणाला वजा करायचे, ज्या कुणामुळे त्रास होतो, अशा ज्या काही गोष्टी असतील त्या, मग काही आपल्या दैनंदिन जीवनामधील सवयीसुद्धा असू शकतात. उशिरा उठणे, वेळेत आपले कामकाज न करणे, अशा साध्या साध्या गोष्टी असतात. त्या देखील आपण फक्त व्यक्तीत नव्हे तर आपल्या कृतीतून सुद्धा आपल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण वजा करावायच्या असतात. कधी कुणाशी गुणाकार करायचा असतो तर कधी भागाकार करावायचा असतो. आणि हा भागाकार करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे आणि किती आपल्या चांगल्या सवयी आपण जास्तीत जास्त त्या जोपासावायच्या, यावरती एकंदरीत सर्व आपल्या आयुष्याचं गणित अवलंबून असतं. आणि म्हणून हे गणित एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये आपल्या आयुष्याचं गणित चुकत नसतं. तर त्याच्यासाठी आपल्याला फार मोठा याच्यामध्ये विचार करून आपण कुठे चुकतो त्या सर्व गोष्टी तिथे आपल्याला सुधारणा करून ज्या गोष्टी नकोशा आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत. म्हणजेच आणि ज्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य आपल्या आजूबाजूंच्या लोकांना, मित्रांनासुद्धा त्याचा फायदा होईल, अशा गोष्टींची आपण बेरीज केली पाहिजे. आणि ज्यांच्यापासून आपल्याला स्वतःला व इतरांनासुद्धा त्रास होईल किंवा नुकसान होईल अशा गोष्टी आपण आपल्या आयुष्यातून वजा केल्या पाहिजे. म्हणजेच काय होणार आहे, आपल्या आयुष्याचे गणित हे ऑटोमॅटिक व्यवस्थित बसणार आहे. धन्यवाद.